दर्शक हो नमस्कार. मी दत्तात्रय गुरव. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेड न्यूज. मी आज ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे पंढरपुरातील दिगंबर महाराजांचं संस्था जे आहे त्या मठामध्ये मी आहे. तापी तीर ते भीमा तीर असा 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही जी दिंडी आहे ही दिगंबर महाराज चिनावलकर संस्थांची ती पंढरी नगरीमध्ये दाखल झालेली आहे. आपल्याबरोबर दिगंबर महाराज संस्थांचे विश्वस्त आहेत, अध्यक्ष आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. महाराज जय हरी. काय सांगाल महाराज आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य कसं बोलाल, काय सांगाल, तुम्ही सांगा. सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर यांनी आमच्या या दिंडीची परंपरा सुमारे 100 वर्षापूर्वी स्थापना केली. उद्देश हा होता की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेपासून आणि सातपुड्याच्या पायथ्याशी राहणारी जी भाविक जनता यांना वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडीचा लाभ व्हावा, भक्तिसुखाचा परमार्थ सुखाचा आनंदमध्ये मिळावा, त्यांना वारीमध्ये होणारी कायिक वाचिक मानसिक सेवा घडावी हा उदात्त हेतू ठेवून सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर यांनी सातपुड्याच्या पायथ्यापासून अर्थात तापी तीरापासून या दिंडीचा प्रारंभ केला. आज ही शतक पूर्तीकडे आमच्या दिंडी परंपरेची पूर्तता सुरू आहे. दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या पश्चात हे कार्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांनी सुरू ठेवलं. त्यांच्यानंतर वैकुंठवासी अरुण महाराज बोरखेडेकर यांनी या दिंडीची पुनर्रचना करून या दिंडीला व्यापकपण देऊन या ठिकाणी या दिंडीचं खूप मोठं 32 वर्ष नेतृत्व केलं. आणि आता विद्यमान काळामध्ये आमच्या दिंडीचे प्रमुख आदरणीय हरिभक्तपरायण दुर्गादास महाराज नेते हे या ठिकाणी दिंडीचं नेतृत्व करत आहेत. 215 वारकरी त्यांच्या समवेत होते. 24 जूनला प्रारंभ झालेली दिंडी 17 जुलैला या ठिकाणी चतुर्थीच्या पावन पर्व काळावर चंद्रभागेच्या तीरी आली. त्या ठिकाणी आमची दिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था अर्थात मठ संस्थेचे सारे विश्वस्त आणि उपस्थित भाविकांनी या दिंडीमध्ये आलेल्या वारकऱ्यांचं दुर्गादास महाराज नेते आणि त्यांच्या समेत आलेले आमचे विणेकरी भगवंतदादा चौधरी आणि सर्व महाराज मंडळी वारकरी यांचं या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी मोठ्या आनंदाने आमच्या या पंढरपूरमध्ये असणाऱ्या टेंभुर्णी रस्त्यावरील भव्य दिव्य अशा दिगंबर महाराज मठामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करून दिंडीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि आता दिंडी आल्यापासून तर द्वादशीपर्यंत दररोज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा, सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्रनाम आणि दररोज रात्री 8 ते 10 मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनं असा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सांप्रदायिक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी सुमारे 1700 वारकरी या ठिकाणी दाखल आहेत. आलेल्या वारकऱ्यांची आमच्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी भोजनाची, निवासाची, त्यांच्या आंघोळीची आणि अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी सगळ्या प्रकारे या ठिकाणी सुमारे चतुर्थी ते द्वादशी अखंडपणे या ठिकाणी सुरू आहेत. महाराज जे आता आपला जे दिंडीचा सोहळा जे निघालेला आहे, ज्या भागातून दिंडी 5 जिल्ह्यातून आपला ही दिंडी आली आहे, शेकडो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते. त्यांचा नित्यक्रम कसा होता, नित्यक्रमामध्ये कशी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती, किती तुमचे मुक्काम या ठिकाणी झालेले आहेत, काय सांगाल याबद्दल. 24 जूनला प्रारंभ झालेली दिंडी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील खानापूर चिनावल इथून तर मग पुढे खडका, भुसावळ, जामनेर, पुढे भोकरदन, त्याच्यानंतर जालना, बीड, येरमाळा, बार्शी, कुर्डवाडी अशा प्रमुख शहरातून या ठिकाणी दिंडी पंढरपूरला पोहोचत असते. त्यामध्ये विशेष करून जळगाव जिल्हा, तदनंतर जालना जिल्हा, तदनंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा आणि नंतर सोलापूर जिल्हा अशा 5 जिल्ह्यातून या दिंडीचं मार्गक्रमण होत असतं. आणि दिंडी दररोज सकाळी 5 वाजेला उठायचं. त्याच्यानंतर 1 तासामध्ये सगळे सकाळचे नित्य वैयक्तिक विधी आटोपल्यानंतर 6 वाजेला दररोज दिंडीला प्रारंभ होतो. दिंडीमध्ये प्रथमतः काकडा आरती सुरू होते. 7:30पर्यंत काकडा आरती चालते. 7:30 ते 11 दिंडीमध्ये अखंड भजन या ठिकाणी सुरू असतं. आणि 11 वाजेला दिंडी दुपारच्या 20व्याला पोचते. त्या ठिकाणी ज्या ज्या गावचे काही भाविक अन्नदाते आहेत त्यांनी आमच्या दिंडीची भोजनाची, अन्नदानाच्या, दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली असते. काही ठिकाणी 4 ते 5 ठिकाणी जिथं नाही आहेत तिथं आमच्या दिंडीचे कार्यकर्ते स्वतः स्वयंपाक करून दुपारच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नित्यनेमाने करतात. 2 तास थांबल्यानंतर दिंडी दुपारी परत 2 वाजता निघते. 4 ते 5 हरिपाठ होत असतो आणि 5 वाजेला दिंडी साधारणतः संध्याकाळच्या मुक्कामाला पोहोचते.
पोचल्यानंतर भोजन होतं. भोजन झाल्यावर लगेच 7 ते 9 नित्यनेमाने त्या ठिकाणी प्रत्येक मुक्कामावर कीर्तनं होतात आणि या कीर्तनामधून गावोगावी जाऊन वारकरी संप्रदायाच्या विश्वमाऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या विचाराचा प्रचार प्रसाराचं काम या दिंडीतील कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, व्याख्यानाच्या माध्यमातून त्या दिंडीमध्ये आलेले भाविक त्यांना आणि त्या स्थानिक परिसरातील आलेले लोक यांना त्या ठिकाणी प्रबोधनाचं काम, व्यसनमुक्तीचं काम, वृक्षारोपणाचं काम, महिला सबलीकरणाचं काम आणि या संदर्भातलं मार्गदर्शन या कीर्तन व्याख्यानातून आमच्या दिंडीतली कीर्तनकार मंडळी कायम करत असतात. मजल दर मजल करत हरिनामाचा जयघोष करत हरिनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होत हा जो दिंडी सोहळा आहे पंढरीच्या चंद्रभागा तीरावर जे असणारं दिगंबर महाराज चिनावरकर यांचं जे संस्थान आहे, मठ आहे, यामध्ये विसवलेलं आहे. आषाढी यात्रा तोंडावर आलेली आहे. हरिनामाचा पंढरीमध्ये एकच जयघोष सुरू आहे आणि या आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या मठामध्ये व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. दत्तात्रय गुरव, लाईव्ह ट्रेड न्यूज, पंढरपूर.